राज्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी होणार नाही असं भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन म्हटले होते। मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीने 3 जागांवर आपला या ठिकाणी विजय मिळवला आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या धरणगाव मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाने त्यांना या ठिकाणी धक्का दिला आहे व लीलाताई चौधरी या ठिकाणी नगराध्यक्षपदी नियुक्त झाला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत शिवसेना ठाकरे गटाच्या लीलाताई चौधरी आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई काय सांगणार। एक जर विचार केला तर मंत्री गुलाबराव पाटलांचा हा गड मानला जायचा, या गडालाच तुम्ही या ठिकाणी आज सुरंग लावलाय, काय सांगणार? गुलाबराव पाटील साहेबांचा गड होता आणि गड राहिला असता जर आमच्या सोबत राहिले असते ना ते, तर किमान आम्ही होते राजकारणात तोपर्यंत तेच राहिले असते इथे। आम्हाला मोह नव्हता, कारण आमच्या घरी निलेशचे वडील 2दा नगराध्यक्ष राहिले, 4 पंचवार्षिकपासून नगरसेवक, परत माझा मुलगा पण नगराध्यक्ष राहिला आणि मला तर काही मोह आली। म्हणजे पहिले एकदा मला नगराध्यक्षपद दिलं पण माझा पराभव झाला होता। त्यानंतर मी कधीच हे केलं नाही की आपण उभं राहावं असं। आणि आजही आम्हाला म्हणजे असं निवडणूक ही काही एवढी विशेष वाटत नाही। या पंचवार्षिकला सुद्धा आम्हाला कोणालाही उभं राहायचं नव्हतं, कोणत्याही पदावर नाही, कारण नगराध्यक्ष नगरसेवक हे पद सगळे भोगली गेली होती आणि आम्हाला काही ते आता करायचं नव्हतं। पण जनतेची इच्छा होती, जर तुम्ही राहिले नाही तर इथं निवडणूक बिनविरोध होईल, म्हणजे एवढं कमी समजत होते बाबा ते इथं धरणगावच्या जनतेला। मग सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि धरणगावातले सगळे तरुण मुलांचा असा छंद होता की मावशी तू उभीच राहा, आम्ही काही करू पण तुला कमी का मतांनी होईना पण तुला निवडून आणू। हा त्यांनी चंग बांधला होता आणि त्यांनी करून दाखवलं। हा तर खरा त्यांचाच विजय। राजकारण थोडी आपला धंदा आहे, आम्हाला वेळ नाही, माझ्या पोरांना खायला वेळ नाही। आणि आम्ही एकदाची निवडणूक झाली म्हणजे फक्त लोकांची कामं पाहतो, आम्ही राजकारण करत नाही। आमचा माणूस बी तसा आहे, पोरं बी तसे, आणि आम्ही राजकारणाकडे लक्ष देत नाही। फक्त या कोणी काय केलं आहे, कोणी नाही बी केलं त्यांच्याही कामं करतो आम्ही, असं आम्ही ठेवलं आहे पहिलेपासून। म्हणून काबरा आले लोक आमच्यासोबत एवढे। आणि जर दादा मोह राहिला असता ना, राजकारणाच्या रेसमध्ये राहिले असते ना, तर आज आम्ही विधानसभेवर राहिले असते, पण आम्ही तसं केलं नाही। आमदार साहेबांना आमदाराच्या जागेवर राहू दिलं आणि आम्ही जिथे सांगितलं तिथंच राहिलो। कधीच आम्ही असा नाद केला नाही की तुम्ही मागे राहा आणि आम्ही जाऊ असं। आमच्या माणसांनी सांगून दिलं होतं, जोपर्यंत मी हे राजकारणात तोपर्यंत गुलाब भाऊच आपल्या धरणगाव मतदारसंघाचा आमदार राहिला असं। पण ते आम्हाला सोडून गेले आणि आम्ही पण सोडून दिला होता, पण पोरं ऐकत नव्हते, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। एक प्रकारे जर विचार केला तर उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळेच हा पराभव झाला असं म्हणता येईल। काय सांगता येत नाही ते बी, कारण उद्धव साहेबांची मैदान म्हणून तोप होती ना ती, काय सांगता येत नाही सोडलं तर। ताई या ठिकाणी आपलं एक ऐराणीतलं भाषण हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं। विरोधकांनी आपल्यावर या ठिकाणी आरोप केले होते की आमच्याकडे ट्रॅक्टर आहे मात्र समोरचा टेलर, अशा वल्गना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये करण्यात आल्या होत्या। आणि एक ऐराणीमधलं सध्या एक भाषण आपलं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, काय सांगता? दादा मी खानदेश कन्या आहे, या खानदेशच्या मातीतून मी जन्म घेतला आहे, म्हणून ऐराणी भाषा ही माझी मातृभाषा आहे। आणि मी घरातही माझ्या सगळ्या सुना पोरं नाती नातू मराठी बोलतात माझ्याशी, मी ऐराणी बोलते, म्हणून त्या ऐराणी उद्गार आले ना मला। ताई जर विचार केला तर धरणगावचे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबत या ठिकाणी पुढची उपाययोजना आपली काय राहणार आहे, कुठली कुठली विकास कामं धरणगाव मतदारसंघात आता व्हायची बाकी आहे? जर एक विचार केला तर गेल्या अनेक दिवसापासून धरणगावामध्ये मोठ्या पाण्याचा प्रश्न आहे आणि या संदर्भात तुम्ही राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची मदत घेणार का? आता बघा, पाणी पुरवठा म्हणजे पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन माझ्या मुलानेच केलेलं आहे। 4 पाण्याच्या टाक्या त्याच्याच हाताने भूमिपूजन झालेलं आहे।
आणि ते असं अर्धवट कामं राहिलेली. बऱ्याच ठिकाणी रस्ते पण राहिले, बऱ्याच ठिकाणी बरीच कामं राहिली आणि ते लगेच तर पूर्ण होणार नाही. कारण एवढ्या 30 वर्षामध्ये म्हणजे एक दशक म्हणजे 2 पंचवार्षिकपासून पालकमंत्री आपल्याला लाभले, तरी त्यांच्याने पूर्ण झाली नाही ती योजना. आता माझ्या परीने मी करेल. विकास कामांच्या बाबतीत त्यांची मदत घेणार. हो, आमचा जर निधी अपूर्ण पडेल तसं तर आम्हाला निधी भेटेलच. अपूर्ण पडेल आणि जर काही आवश्यकता पडली तर मागेल मी. गेल्या काळात आपण सोबत होतात, मात्र आज कुठेतरी ते शिवसेना शिंदे गटामध्ये या ठिकाणी गेले, तुम्ही या ठिकाणी उभाटामध्ये गेले. एक दुःख होत होतं ही निवडणूक लढताना. नाही, मला काही दुःख झालं नाही, कारण आम्ही सत्तेच्या बाजूने होते ना. सत्यावर चालत होतं म्हणून तर आम्हाला विश्वास दाखवला लोकांनी. आणि जनतेसाठी तर विकास जर करायचा आहे, धरणगावच्या लोकांसाठी मी काही पण करायला तयार आहे. काय काय विकास काम आता करणार? जे जे अपूर्ण आहे ना, आता मला आता काही पूर्ण माहीत नाही. आता बघेन मी काय काय अपूर्ण आहे. तरी बाकी माझ्या माहितीनुसार बरीच कामं अपूर्ण आहे. एक तसं तर सगळीकडे गाणं जी. ताई, जर एक विचार केला तर महायुतीतर्फे एक मोठं आव्हान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी देण्यात आलं होतं. अनेक मंत्र्यांनी या ठिकाणी मोठे वक्तव्य केले होते की महाविकास आघाडीचा एकही उमेदवार या जळगाव जिल्ह्यात निवडून येणार नाही. मात्र महाविकास आघाडीला एक मोठं यश या ठिकाणी प्राप्त झालं आहे. जवळपास 3 जागांवर या ठिकाणी विजय या ठिकाणी मिळाला आहे. कसं बघा? बघा भाऊ, महाविकास आघाडी हा विजय सत्याचा विजय. आणि आहे ना, एवढा पैसावाला पक्ष नाही शहर विकास आघाडी. म्हणजे ज्याच्या त्याच्या भक्कम बाजूने आणि नावावर निवडून आले हे लोक. नक्कीच या ठिकाणी विचार केला तर महाविकास आघाडी ही सत्याच्या बाजूने आहे. आगामी काळात धरणगाव मतदारसंघाची रखडलेली कामं आहे, ती रखडलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असं या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या नवनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांनी म्हटलं आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.